Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy Islampur, Maharashtra. In this video, we will talk about the autosomal inheritance. So first of all, we will see the definition of autosomal inheritance. The transmission of body characters other than sex-linked traits. Transmission of body characters other than sex-linked traits from parents to offsprings through the autosomes is called as autosomal inheritance. What is the definition of autosomal inheritance? See once again. पुन्हा एकदा definition बघा. Transmission of body characters, somatic characters. Transmission of body characters or the somatic characters other than sex-linked traits. Sex-linked characters शिवाय बाकीचे जे काही बॉडी कॅरेक्टर्स आहेत यांचं ट्रान्समिशन कोणाकडून फ्रॉम पेरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग्स थ्रू द ॲटोझोम्स. ॲटोझोम हे जे क्रोमोझोम्स असतात बॉडी कॅरेक्टर्स डिफाईन करणारे आणि या ॲटोझोम्स वरून काही ट्रेट्स काही कॅरेक्टर्स हे पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स ट्रान्सफर होतात तेव्हा त्याला म्हटलंय ॲटोझोमल इनहेरिटन्स. अशी डेफिनेशन आहे. द ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर्स other than sex-linked traits from parents to their offsprings through the autosomes called as autosomal inheritance. There are two types of autosomal genes or autosomal traits. Also we studied previously. That is autosomal dominant traits and second autosomal recessive traits. दोन प्रकारचे ट्रेट्स इथे सांगितले जात आहेत. Autosomal dominant traits and the autosomal recessive traits. Autosomal dominant traits, these traits are defined by dominant alleles on autosomes. Autosomes वरती जे डॉमिनंट अलिल्स आहेत, डॉमिनंट जीन्स असतात, हे डॉमिनंट जीन्स ऑटोझोम वरून ऑटोसोमल डॉमिनंट ट्रेट डिफाइन करतात. फॉर एक्झाम्पल विडोज पीक, सेकंड हंटिंग्टन्स डिसीज. विडोज पीक आणि हंटिंग्टन्स डिसीज, these are the traits defined by autosomes by dominant genes or dominant alleles. And autosomal recessive traits, it include sickle cell anemia, second cystic fibrosis, and the third phenylketonuria. हे जे तीन ट्रेट्स आहेत, सिकल सेल अनेमिया, सिस्टिक फायब्रोसिस आणि फिनिलकीटोनुरिया, दे आर डिफाइन्ड बाय ऑटोसोमल रिसेसिव्ह अलिल्स. रिसेसिव्ह अलिल्स हे तीन ट्रेट्स डिफाइन करतात. सो आर ऑटोसोमल रिसेसिव्ह ट्रेट्स. आणि विडोज पीक, हंटिंग्टन डिसीज याचे जे जीन्स आहेत हे डॉमिनंट अलिल्स आहेत, डॉमिनंट जीन्स आहेत ऑटोसोम्स वरती असणारे. सो कॉल्ड एज autosomal dominant traits. Now, first we'll see the inheritance of widow's peak. Widow's peak. Widow's peak is a prominent V-shaped hairline on the forehead. Prominent V-shaped hairline on the forehead, and it is characterized by the dominant allele capital W. Capital W हा allele विडोज पीक डेव्हलप करतो. आता हे विडोज पीक म्हणजे काय तर फेस वरती, चेहऱ्यावरती किंवा कपाळावरती म्हणू आपण, कपाळावरती प्रॉमिनंट व्ही शेप्ड हेअरलाईन असते.
म्हणजे डोक्यावरती आपल्या बरोबर कपाळाच्या वरती हेअरलाइन्स जी फॉर्म होते त्यामध्ये प्रॉमिनंट व्ही शेप्ड हेअरलाईन असेल, असा व्ही आकाराचा उंचवट असतो, डोक्यावरती असा व्ही आकाराचा उंचवट तयार होतो. दिस इज द प्रॉमिनंट, प्रॉमिनंट म्हणजे ठळक स्पष्ट, प्रॉमिनंट व्ही शेप्ड हेअरलाईन ऑन फोरहेड. असं दिसेल. म्हणजे इथं डोक्यावरती असा व्ही आकाराचा उंचवटा तयार होतो, याला म्हणतात विडोज पीक. अँड विडोज पीक इज डेव्हलप्ड बाय मीन्स ऑफ ए डॉमिनंट जीन कॅपिटल डब्ल्यू. बट द रिसेसिव्ह जीन when the individual, when the organism, when the person contain recessive alleles, recessive genes, जेव्हा याच्यामध्ये रिसेसिव्ह जीन्स असतात, जसे की स्मॉल डब्ल्यू, इट विल नॉट फॉर्म विडोज पीक, नो विडोज पीक, and hence the hairline appear as a flat on forehead. इथं कपाळावरती जे केस तयार होतील ते फ्लॅट असणार आहेत, विडोज पीक नाही. फ्लॅट हेअरलाईन हे अशी दिसते, आणि विडोज पीक ही हेअरलाईन कॅपिटल डब्ल्यू मुळे दिसते. त्यामुळे आणि हा डॉमिनंट अलील आहे, सो जीनोटाइप कॅपिटल डब्ल्यू फॉर्म विडोज पीक ऍज वेल ऍज कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू. होमोझायगस डॉमिनंट किंवा हेटेरोझायगस कंडिशन मध्ये विडोज पीक ही कंडिशन फॉर्म होईल. मात्र स्मॉल डब्ल्यू हे दोन जीन्स, दोन अलिल्स जर असतील तर मात्र विडोज पीक डेव्हलप होणार नाही. इट विल फॉर्म नो विडोज पीक. इट विल नॉट डेव्हलप द विडोज पीक. Here, this is the first autosomal dominant disorder. Autosomal dominant trait, not the disorder. ही एक ट्रेट आहे, ऑटोसोमल डॉमिनंट ट्रेट, विडोज पीक. जेव्हा दोनही कॅपिटल डब्ल्यू जीन्स दोन्ही डॉमिनंट आहेत, होमोझायगस डॉमिनंट कंडिशन असेल किंवा हेटेरोझायगस कंडिशन असेल तर विडोज पीक डेव्हलप होतं. आणि जेव्हा दोनही जीन्स रिसेसिव्ह असतात तेव्हा मात्र त्याच्यामध्ये विडोज पीक फॉर्म होत नाही, फ्लॅट हेअरलाईन असते, फ्लॅट हेअरलाईन. हे इनहेरिटन्स आहे या ऑटोसोमल डॉमिनंट ट्रेट मध्ये विडोज पीकचं. तसंच हंटिंग्टन्स डिसीज, Huntington's disease, it is characterized by Huntington's disease is characterized by degeneration of neurons or nerve cells after the age of 30 to 40 years. काही पीपल्स मध्ये, काही व्यक्तींमध्ये 30 ते 40 वर्षानंतर न्यूरॉन्स डिग्रेड व्हायला लागतात, नर्व सेल्स न्यूरॉन ब्रेन मधल्या डिग्रेड व्हायला लागतात. अँड दॅट कॉजेस द ग्रुप ऑफ सिम्पटम्स हंटिंग्टन्स डिसीज. त्याच्यामुळे काही लक्षणांचा समूह निर्माण होतो, जसं की डिमेन्शिया, लॉस ऑफ मेमरी, ऍज वेल ऍज इट कॉजेस रिटार्डेशन इन द मेंटल ॲबिलिटीज, बौद्धिक क्षमता कमी होते, मेमरी कमी होते, आणि त्यामुळे एकूणच बॉडीचं जे कंट्रोलिंग आहे ते डिस्टर्ब व्हायला लागतं. आणि या कंडिशनला हंटिंग्टन्स डिसीज असं म्हणतात. हा हंटिंग्टन डिसीज जो कॉज होतो तो सुद्धा डॉमिनंट जीनमुळे. त्यामुळे होमोझायगस डॉमिनंट आणि हेटेरोझायगस कंडिशनला हंटिंग्टन्स डिसीज असेल, आणि रिसेसिव्ह कंडिशनला मात्र तो पर्सन नॉर्मल असतो. म्हणजेच नॉर्मल पर्सन मध्ये नॉर्मल जीन्स हे रिसेसिव्ह असतात, आणि हंटिंग्टन डिसीज मध्ये डॉमिनंट अलील हा डिसीज कॉज करतो.
degeneration of neurons or the nerve cells after the age of 40 years. It is known as Huntington's disease. ओके, त्यामुळे पहिल्यांदा आपण इथे स्टडी केलं की ऑटोसोमल डॉमिनल ट्रेट्स, विडोज पीक, and the second Huntington's disease. Now we will see the second, that is autosomal recessive traits. Now we will see the second autosomal recessive traits. We know that autosomal recessive traits are phenylketonuria, sickle cell anemia and cystic fibrosis. तीन आहेत बघा autosomal recessive traits: phenylketonuria, sickle cell anemia आणि सिस्टिक फायब्रोसिस. यापैकी पहिला बघा, व्हॉट इज phenylketonuria. The accumulation of phenylalanine in the blood or cerebrospinal fluid, CSF. The accumulation of phenylalanine in the blood as well as in the cerebrospinal fluid, CSF. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये जे फ्लुइड असतं या फ्लुइडला म्हणतात सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आपला ब्रेन, आपला मेंदू हा हॉलो असतो, पोकळ असतो, आणि त्याच्या ज्या कॅव्हिटीज आहेत या कॅव्हिटीमध्ये फ्लुइड असतं सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. तसंच व्हर्टिब्रल कॉलम मध्ये जो स्पायनल कॉर्ड आहे, मज्जातंतू आहे, स्पायनल कॉर्ड, तर या स्पायनल कॉर्ड मध्ये सुद्धा फ्लुइड असतं आणि त्याला म्हणतात सेरेब्रोस्पायनल फ्लुइड किंवा सीएसएफ. या सेरेब्रोस्पायनल फ्लुइड मध्ये तसंच ब्लड मध्ये फिनिलॅलॅनिन हे अॅक्युमुलेट होतं, साचतं. फिनिलॅलॅनिनचे सॉल्ट्स अॅक्युमुलेट होतात, फिनिलॅलॅनिनचे सॉल्ट्स अॅक्युमुलेट होतात. दिस फिनिलॅलॅनिन इज ऑल्सो एक्सक्रीटेड थ्रू युरिन. हे युरिन मधून सुद्धा एक्सक्रीट होतं. युरिन मधून सुद्धा ह्या कीटोन बॉडीज एक्सक्रीट होतात. फिनिलॅलॅनिन ह्या कीटोन बॉडीज एक्सक्रीट होतात आणि म्हणून त्या कंडिशनला नाव दिलेलं आहे फिनिलकीटोन्युरिया. फिनिलकीटोन्युरिया. ओके, excreted through urine. Phenylalanine is excreted through urine, or the urine gets or phenylalanine salts, phenylalanine ketone bodies are accumulated in blood as well as in cerebrospinal fluid. यामध्ये ते accumulate होतात. That causes mental retardation. आणि याच्यामुळे मेंटल रिटार्डेशन होतं, बौद्धिक क्षमता घटते, काही मेंटल अबनॉर्मॅलिटीज क्रिएट होतात, आणि ही कंडिशन आहे फिनिलकीटोन्युरिया. जेव्हा रिसेसिव्ह जीन्स असतात फिनिलकीटोन्युरियासाठीचे रिसेसिव्ह जीन्स इन होमोझायगस कंडिशन, सपोज जीन्स आहेत स्मॉल पी, तर हे जीन्स स्मॉल पी हा जीन काय करतो, इट डू नॉट प्रोड्यूस द एन्झाइम विच ब्रिंग्स अबाउट द मेटाबॉलिझम ऑफ फिनिलॅलॅनिन. नॉर्मली काय होत असतं की बॉडीमध्ये जे फिनिलॅलॅनिन आहे, फिनिलॅलॅनिन, इट इज अ कन्व्हर्टेड इनटू, इट इज हायड्रोलाइज्ड इनटू, याचं कन्व्हर्शन, याचं हायड्रोलिसिस होत असतं इन द अमायनो ऍसिड अस्पार्टिक ऍसिड. अस्पार्टिक ऍसिड ह्या अमायनो ऍसिड मध्ये याचं नॉर्मली कन्व्हर्जन होत असतं. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये तयार झालेलं जे फिनिलॅलॅनिन आहे, हे जे फिनिलॅलॅनिन सॉल्ट्स आहेत त्यांचं कन्व्हर्जन होतं अस्पार्टिक ऍसिड मध्ये. कोणामुळे? बिकॉज ऑफ द एन्झाइम फिनिलॅलॅनिन हायड्रोलेज एन्झाइम. फिनिलॅलॅनिन हायड्रोलेज एन्झाइम. फिनिलॅलॅनिन हायड्रोलेज एन्झाइम हे एन्झाइम काय करतंय, फिनिलॅलॅनिन हायड्रोलेज एन्झाइम कन्वर्ट फिनिलॅलॅनिन इनटू अस्पार्टिक ऍसिड, अँड अस्पार्टिक ऍसिड इज फर्दर युज्ड इन द बॉडी. हे नंतर बॉडीमध्ये वापरलंच आहे, युज केलं जातं, कारण ते अमायनो ऍसिडच आहे. पण जर फिनिलॅलॅनिन हायड्रोलेज एन्झाइम नाही तयार झालं तर मात्र फिनिलॅलॅनिन हे बॉडीमध्ये अक्युमुलेट होते, म्हणजेच ते ब्लड मध्ये, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड मध्ये अक्युमुलेट होतात. द जीन स्मॉल पी इज रिस्पॉन्सिबल फॉर inhibition of secretion, inhibition of production of phenylalanine hydrolase enzyme. स्मॉल पी या जीन मुळे फिनिलॅलॅनिन हायड्रोलेज एन्झाइम फॉर्म होत नाही आणि त्याच्यामुळे मग ही डिसऑर्डर होते,
कीटोन युरिया, फिनेल कीटोन युरिया ही डिसऑर्डर इथं होते. ओके. पण जर हा जीन कॅपिटल पी कंडिशन मध्ये असेल किंवा कॅपिटल पी स्मॉल पी असेल, इट विल नॉट फॉर्म अॅलेनिन, फिनिल अॅलेनिन हायड्रोलाइज एन्झाइम, आणि त्याच्यामुळे मात्र ही डिसऑर्डर होणार नाही. सो वी स्टडीड टुडे the autosomal dominant traits and autosomal recessive traits. Tomorrow we will start with sex inheritance, sex chromosomal inheritance. Okay, thank you.